हाय ऑल, अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट आपण बघतोय त्या 11वीच्या कॉमर्सच्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या बुक मधून बघतोय. मागच्या मध्ये भागामध्ये आपण फिक्स्ड ऍसेट्स मध्ये करंट ऍसेट्स, फिक्स्ड ऍसेट्स आणि फिक्टिशियस ऍसेट्स आपण बघितलं होतं. या भागामध्ये आपण आता लायबिलिटीज ही कन्सेप्ट बघू. लायबिलिटी म्हणजे देणं, आपल्याला फ्युचर मध्ये देणं, थोडस बिझनेसवाला देणं दे लोकांना उधारी म्हणजे आपला थोडक्यामध्ये कॅश जाणार. लायबिलिटी म्हणजे कॅश ही जाणार. अगदी सोप्या याच्यामध्ये ऍसेट म्हणजे चांगलं आणि लायबिलिटी म्हणजे थोडं दुःख वाईट आपल्या बिझनेससाठी. तर लायबिलिटी मध्ये म्हणजे काय काय असतं बघा. लायबिलिटी म्हणजे जे जे तुम्ही उधारीवरती डील घेतलेलं आहे लोकांकडनं आणि तुम्ही त्यांना प्रॉमिस केलंय की मी 15 दिवसांनी, महिन्याभरानी, 6 महिन्यांनी तुम्हाला पैसे देईन. आणि तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये सोपं सांगू तर तुम्ही एखादं लोन घेतलेलं असेल किंवा घरामध्ये कोणीतरी लोन घेतलं असेल, मग हे लोन सुद्धा तुमची लायबिलिटी झाली. म्हणजे देणी, इन फ्युचर तुमची देणी झाली. आता अकाउंटिंग मध्ये डेफिनेशन बघू. लायबिलिटीज. Account payable by the business to other is known as liability. It is a debt or an amount due from the business to others for the benefit received by the business unit. Example, loan taken, creditors, bank overdraft, outstanding expenses, etc. आता या डेफिनेशन मधून एक महत्वाचं तुम्हाला समजलं असेल की ह्याचे बेनिफिट रिसिव्ड बाय बिझनेस युनिट. बेनिफिट तुम्हाला ऑलरेडी मिळालेले आहेत. आता तुमची वेळ आली की तुम्ही तुमच्या ड्युटीज करा. तुम्ही तुमचं देणं आहे ते देऊन टाका लोकांना. अशी काय आणि याचे वेगवेगळे प्रकार, काय काय देणी, कुठल्या कुठल्या प्रकारची देणी किंवा कुठल्या 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 प्रकारचे तुम्ही बेनिफिट्स ऑलरेडी एन्जॉय केलेले असतात आणि आता तुम्हाला कोणाकोणाला देणं तुम्ही लागत असतात. लोन टेकन म्हणजे तुम्ही कोणाकडनं घेतलं असतं, बँकेकडनं घेतलेलं असतं, रिलेटिव्ह कडनं घेतलेलं असतं. ते ह्याला ही सुद्धा तुमची लायबिलिटी झाली. क्रेडिटर्स म्हणजे काय, ज्यांच्याकडनं तुम्ही उधारीवरती माल घेतलेला आहे त्यांना म्हणतात क्रेडिटर्स किंवा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री म्हणजे काय, तर विविध प्रकारचे द सन्ड्री क्रेडिटर्स. नंतर बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, तर तुम्ही एखादं बँकेकडनंच उधार घेतलेला आहे लोनच्या फॉर्म मध्ये नसतं, पण ते फक्त ओडी असतो. तुम्ही तात्पुरतं एक बँकेकडनं घेतलेलं आहे पैसे व्याजावरती, बँक ओव्हरड्राफ्ट. पण इन फ्युचर तुम्हाला हे सुद्धा बँकेला रिपेमेंट करायचंय म्हणजे तुमच्याकडनं कॅश ही जाणार आहे. नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, मी हे एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजवते. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे स्टाफ आहे, तुमचा स्वतःचा बिझनेस आहे, तुम्ही स्टाफ हायर केलेला आहे आणि त्या स्टाफला सॅलरी ही जनरली पुढच्या महिन्याच्या 5 तारखेला 10 तारखेला लोक देतात. तर मग महिनाभर तर त्या स्टाफने काम केलेलं आहे, महिनाभर तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घेतलं, बेनिफिट त्यांच्याकडनं एन्जॉय करून घेतले. मग पुढच्या महिन्याच्या 5 तारखेला 10 तारखेला मग असं स्टाफचं रेंट असतं. इलेक्ट्रिसिटी बिल आपण जनरली पुढच्या महिन्यामध्ये 7-8 तारखेला पे करतो. त्यानंतर रेंट असतं. त्यानंतर तुमचे दुसरे काही छोटे मोठे खर्च असतात किंवा उधारीवरती माल आणलेला असतो की उधारीवरती कुठलेही तुम्ही बेनिफिट घेतलेले असतात आणि त्या लोकांना सांगितलेलं असतं की आम्ही नंतर पेमेंट करतो. इंटरेस्ट असतो लोकांना तुम्हाला पे करायचा. तर हे सगळे तुमच्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये येतात. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे तुमच्या त्या लायबिलिटी असतात आणि इन फ्युचर तुम्हाला ही देणी असतात, कॅश तुमच्याकडनं जाणार असते बिझनेसमध्ये. आता या लायबिलिटी मध्ये सुद्धा 2 प्रकार येतात. एक असतं फिक्स्ड लायबिलिटीज आणि दुसरं असतं करंट लायबिलिटीज. फिक्स्ड लायबिलिटीज म्हणजे काय, तर जी 12 महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये तुम्हाला रिपेमेंट करायचंय त्याला म्हणतात फिक्स्ड लायबिलिटी. आणि करंट लायबिलिटीज म्हणजे काय, तर ज्याचं रिपेमेंट तुम्हाला 12 महिन्याच्या आतच करायचा त्याला म्हणतात करंट लायबिलिटीज. फिक्स्ड लायबिलिटी मध्ये असं काय असतं की तुम्हाला 12 महिन्यानंतर सुद्धा तुमचं ते रिपेमेंट चालू राहणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादं लॉंग टर्म लोन घेतलं असेल, जनरली लोक हाऊसिंग लोन घेतात बघा, पर्सनल मध्ये येतं, ते तुमच्या बिझनेस मध्ये येत नाही. पण जर का ऑफिस लोन, असंच एखादं ऑफिस घेण्यासाठी लोन घेतलं असेल, तर असे जे लोन्स असतात ते 10, 15, 20 वर्ष ते रिपेमेंट करतच असतात. मग असे सगळे येतात ते फिक्स्ड लायबिलिटी, लॉंग टर्म लायबिलिटीज मध्ये येतात.
आणि करंट लायबिलिटीज मध्ये काय येतात, तर तुम्ही एखाद्याकडनं उधारीवरती माल घेतलाय, तुम्ही म्हणला की मी 15 दिवसांनी पैसे देतो, 1 महिन्याने देतो, 2 महिन्यांनी देतो, असे सगळे जे असतात ते तुमचे करंट लायबिलिटीज मध्ये येतात. आता डेफिनेशन बघूया त्याच्यामध्ये अकाउंटिंग मध्ये. फिक्स्ड लायबिलिटीज, वन ऑफ द मेजर सोर्सेस ऑफ द फंड्स इन द बिझनेस इज फिक्स्ड लायबिलिटीज. सोर्सेस ऑफ फंड म्हटलेला आहे. सोर्सेस ऑफ फंड म्हणजे काय, जिथून पैसे आलेत, ऑलरेडी आलेले आहेत आणि आता तुम्हाला रिपेमेंट करायचे आहे. इट मे बी इन द फॉर्म ऑफ अ कॅपिटल, सिक्युर्ड लोन्स, लॉंग टर्म लोन्स फ्रॉम बँक्स अँड फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. आता ह्याच्यातलीच त्यांनी एक्झाम्पल्स काय काय दिली. कॅपिटल, ओनरनी जरी स्वतःच्या पॉकेटमधून स्वतःच्याच बिझनेसमध्ये जरी गुंतवलं असतं तरी बिझनेसला कधी ना कधी त्या ओनरला रिपेड करायचं असतं, म्हणून त्याला म्हणतात कॅपिटल. म्हणून ते त्याला म्हणतात फिक्स्ड लायबिलिटीज. म्हणून हे असं जे कॅपिटल असतं हे सुद्धा तुमच्या लायबिलिटीच्या अंडर, फिक्स्ड लायबिलिटीच्याच अंडर येतं. नंतर सिक्युअर्ड लोन. सिक्युअर्ड लोन म्हणजे काय, काहीतरी तुम्ही गॅरंटी दिली आहे, काहीतरी त्याच्या मागे तुम्ही त्यांना तुमचं कुठलं तरी तारण दिलेलं आहे, त्यांना म्हणतात सिक्युअर्ड लोन्स. म्हणजे जिथे तुम्ही ऑलरेडी काहीतरी तिथे गॅरंटी असते समोरच्या व्यक्तीकडे. जनरली हे बँक जेव्हा तुम्हाला देतील लोन तर त्यावेळेस ती तुमच्याकडनं काहीतरी गॅरंटी किंवा काहीतरी सिक्युरिटी घेते. सिक्युरिटी घेते म्हणजे काय, एखादं तुमचं एफडीचं रिसिट घेते, असं अशा फॉर्म मध्ये घेते, म्हणून तिला म्हणतात सिक्युअर्ड लोन. जर इन केस तुम्ही जर का ते नाही रिपेड करू शकला तर ती एफडी ते विकतील, किंवा एखाद्या वेळेस त्यांनी जर का तुमचं तारण म्हणून तुमचं घर घेतलं असेल तर ते घर सुद्धा त्याच्यावरती ताबा घेतील, मग त्यांना म्हणतात सिक्युअर्ड लोन. लॉंग टर्म लोन्स फ्रॉम द बँक्स और बँक्स अँड फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. अशाच प्रकारचे लॉंग टर्म लोन्स जे असतील ते अनसिक्युअर्ड असतील तर ते सुद्धा तुमच्या फिक्स्ड लायबिलिटीजच्या अंडर येतात. कारण का तुम्हाला रिपेमेंट आहे 3, 4, 15, 20 वर्ष करत राहायचे, म्हणून त्यांना म्हणतात फिक्स्ड लायबिलिटीज. आता करंट लायबिलिटीजचे डेफिनेशन बघू. शॉर्ट टर्म लायबिलिटीज पेएबल विदिन अ इयर आर कॉल्ड करंट लायबिलिटीज. इथे महत्वाचा वर्ड बघा, शॉर्ट टर्म लायबिलिटीज. शॉर्ट टर्म म्हणजे 12 महिने आणि विदिन अ इयर यांनी इथे दिलेलं आहे. विदिन अ इयर म्हणजे 12 महिन्यापेक्षा कमी कालावधी. करंट लायबिलिटीज अराइज इन द रेग्युलर करंट ऑपरेशन्स ऑफ द बिझनेस. रेग्युलर करंट ऑपरेशन्स म्हणजे दर महिन्याला जे जे खर्च येतात त्याच्याशी रिलेटेड हे असतात. These liabilities are not normally secured. Example, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल एक्सेट्रा. नॉट नॉर्मली सिक्युअर्ड म्हणजे काय, याच्यासाठी कुठली गॅरंटी दिलेली नसते, कुठलं तारण दिलेलं नसतं. आता याचे एक्झाम्पल काय दिलेले, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल म्हणजे काय, तर क्रेडिट बेसिसवरती, उधारीवरती तुम्ही रेग्युलर कुठला तरी माल घेतला, परचेस केला. बिल्स पेएबल म्हणजे काय, एखादं कोणाकडनं तरी बिल्स तुम्हाला त्याचे द्यायचे आहेत, असे कुठलेही असू शकतात. स्टेशनरीचं असू शकतं एखादं बिल्स पेएबल, किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे सॅलरी पेएबल पण असू शकतात तुमच्या, रेंट पेएबल असू शकतं, इलेक्ट्रिसिटी पेएबल असू शकतं. हे सगळे तुमचे करंट लायबिलिटीजच्या अंडर येतात. फिक्स्ड लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज हे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये असे क्वेश्चन्स विचारले जातील, किंवा तुम्हाला जेव्हा बॅलन्स शीट तुम्ही बनवताल तेव्हा सुद्धा तुम्हाला हे दोन्ही महत्वाचे फरक तुम्हाला लक्षात येणं अगदी महत्वाचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अकाउंटचं नॉलेज वाढलं जाईल. आणि मला कमेंट मध्ये तुम्ही कुठल्या गावामध्ये किंवा कुठल्या शहरामध्ये राहतात ते सांगा, जेणेकरून मला त्याच्याशी रिलेटेड अकाउंट्सचे अजून एक्झाम्पल्स ऍड करता येतील आणि चांगलं जास्तीत जास्त तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट भागामध्ये. थँक्यू, बाय.